हॅलो डिअर स्टुडंट्स. चौथ्या लेक्चरमध्ये आपण आलो आहे बघा पेज नंबर 31पर्यंत. आता आपण पुढचा पॅराग्राफ बघूया. बघा स्क्रीनवरती, इट इज अ मॅटर ऑफ जनरल अग्रीमेंट दॅट द वॉर हॅज हॅड अ चिलिंग इफेक्ट upon those little everyday civilities of behavior that sweeten the general air. बघा आता आपण याच्यामध्ये कठीण शब्दांचे अर्थ पाहूया. इट इज अ मॅटर ऑफ जनरल अग्रीमेंट दॅट द वॉर हॅज हॅड अ चिलिंग इफेक्ट. चिलिंग इफेक्ट बघा, थंड परिणाम. आपण डायरेक्ट अर्थ जर घेतला तर चिलिंग इफेक्टचा अर्थ होतो थंड परिणाम. अपॉन दोज लिटिल एव्हरीडे सिव्हिलिटीज, सौजन्य, शिष्टाचार, ऑफ बिहेवियर, वर्तन, वागणूक, बिहेवियर, दॅट स्वीटन, गोड करणे, मधुर करणे, स्वीटन द जनरल ॲग्रीमेंट, जनरल एअर. बघा याचा अर्थ पाहूया. दैनंदिन जीवनातल्या वातावरण आनंदी करणाऱ्या छोट्या छोट्या संस्कृतीवर, शिष्टाचारांवर युद्धामुळे भयंकर दुष्परिणाम झाले आहेत. ही गोष्ट सर्वमान्य आहे. पुढचं वाक्य बघूया. वी मस्ट गेट दोज सिव्हिलिटीज बॅक इफ वी आर टू मेक लाईफ काइंडली अँड. बघा we must get those civilities back if we are to make life kindly and tolerable for each other. बघा याच्यामध्ये कठीण शब्द आहे टॉलरेबल, सहन करण्यासारखा, टॉलरेबल. बघा या वाक्याचा अर्थ पाहूया. परंतु आपल्याला जर परस्परांचे जीवन आनंदी आणि सुसह्य बनवायचे असेल तर शिष्टाचार परत आणले पाहिजे. बघा वी मस्ट गेट दोज सिव्हिलिटीज, आपण ते शिष्टाचार परत आणले पाहिजे. बॅक म्हणजे परत. इफ वी आर टू मेक लाईफ काइंडली अँड टॉलरेबल, जर जीवन आपल्याला चांगलं बनवायचं असेल, सुसह्य बनवायचं असेल सगळ्यांसाठी, तर आपल्याला ते शिष्टाचार परत आणले पाहिजे. म्हणजे आपण चांगले मॅनर्स बाळगले पाहिजे. वी कॅनॉट गेट देम बॅक बाय इन्व्होकिंग, वी कॅनॉट गेट देम बाय इन्व्होकिंग द लॉ. इन्व्होक, इन्व्होकचा अर्थ आहे बघा दाखविणे. इन्व्होक दाखविणे. वी कॅनॉट गेट देम बॅक बाय इन्व्होकिंग द लॉ, कायदा दाखवून आपल्याला ते परत मिळवू शकत नाही. म्हणजे कायद्याने गुड मॅनर्स आणता येत नाहीत. वी कॅनॉट गेट देम बॅक बाय इन्व्होकिंग द लॉ. द पोलिसमन इज नेसेसरी सिम्बॉल. पोलिसमन हा याच्यातला आवश्यक असा सिम्बॉल आहे. नेसेसरी आवश्यक. अँड द लॉ इज अ नेसेसरी इन्स्टिट्यूशन. आणि कायदा हा आवश्यक अशी एक संस्था आहे. इन्स्टिट्यूशन म्हणजे संस्था. इन्स्टिट्यूशन फॉर अ सोसायटी, समाज, दॅट इज स्टील सम व्हॉट लोअर दॅन द एंजल्स. लोअर दॅन द एंजल्स बघा हे डार्क अक्षरामध्ये शब्द आहे. याचा अर्थ डाव्या बाजूला पण दिलेला आहे. त्याचा अर्थ आपण घेऊया इथे आवश्यक. लोअर दॅन द एंजल्सचा अर्थ आवश्यक. द पोलिसमन इज अ नेसेसरी सिम्बॉल. पोलीस आवश्यक आहे काही गोष्टींसाठी आणि कायदासुद्धा आवश्यक आहे समाजामध्ये काही गोष्टींसाठी आवश्यक आहे. म्हणजे पोलीस टाळता येणार नाही, कायदा टाळता येणार नाही, पण गुड मॅनर्ससाठी कायदा करता येणार नाही. बट द लॉ कॅन ओनली प्रोटेक्ट अस अगेन्स्ट मटेरियल अटॅक. लॉ म्हणजे कायदा, प्रोटेक्ट संरक्षण करणे, अगेन्स्टच्या विरोधात, मटेरियल अटॅक. मटेरियल अटॅक, अटॅक म्हणजे हल्ला, मटेरियल अटॅक. बघा पोलीस हा गरजेचा घटक आहे आणि कायदा ही एक आवश्यक संस्था आहे. परंतु कायदा केवळ शारीरिक हल्ल्यापासून आपले संरक्षण करू शकत नाही. म्हणजे कायद्याने आपलं शारीरिक हल्ल्यापासून काय होऊ शकत नाही,
कायदा फक्त शारीरिक हल्ल्यावरून संरक्षण करू शकतो. त्याचप्रमाणे बघा पुढे, बट द लॉ कॅन ओनली प्रोटेक्ट अस अगेन्स्ट मटेरियल अटॅक. फक्त शारीरिक हल्ल्यापासूनच आपल्याला कायदा वाचवू शकतो. नॉर विल द लिफ्ट मॅन्स वे ऑफ मीटिंग मॉरल ॲफ्रॉन्ट. बघा, मॉरल ॲफ्रॉन्टचा अर्थ नैतिक अपमान, मॉरल ॲफ्रॉन्ट. आता लेखक आपल्याला पुन्हा त्या लिफ्टमॅनकडे नेतोय की ज्याने त्या पॅसेंजरला, त्या प्रवाशाला बाहेर फेकलं होतं. हे सगळे एक्झाम्पल दिले लेखकाने. नॉर विल द लिफ्ट मॅन्स वे ऑफ मीटिंग मॉरल ॲफ्रॉन्ट बाय फिजिकल व्हायलन्स, शारीरिक हिंसा, फिजिकल व्हायलन्स, हेल्प अस टू रिस्टोर द सिव्हिलिटीज. रिस्टोर, पुन्हा प्राप्त करणे, रिस्टोर. त्याचप्रमाणे लिफ्टमनने नैतिक अपमानाला उत्तर देण्यासाठी अवलंबलेली शारीरिक हिंसाचाराची पद्धतही आपल्याला शिष्टाचार पुनर्स्थापित करण्यासाठी, रिस्टोर, पुनर्स्थापित करण्यासाठी मदत करू शकत नाही. बघा, आता मी जे वाक्य वाचलं त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगितला. पुन्हा एक वेळेस त्याचा अर्थ आपण पाहूया. लिफ्टमनने नैतिक अपमानाला उत्तर देण्यासाठी अवलंबलेली शारीरिक हिंसाचाराची पद्धत. म्हणजे लिफ्टमनने काय केलं होतं, त्या पॅसेंजरला काय केलं होतं, बाहेर फेकलं होतं. म्हणजे त्याला काय झालं होता, शारीरिक इजा पोचली होती, हिंसाचार पोचला होता एक प्रकारे. आपल्याला शिष्टाचार पुनर्स्थापित करण्यासाठी मदत करू शकत नाही. पुढे बघा, आय सजेस्ट टू हिम. मी त्याला असं सुचवतो, मी म्हणजेच लेखक म्हणतोय. आय सजेस्ट टू हिम दॅट ही वुड हॅव हॅड अ मोर सटल. सटलचा इथे अर्थ चांगला म्हणूया आपण, सूक्ष्म असा म्हणण्यापेक्षा चांगला. लेखक सुचवतोय की तो लिफ्टमन त्या पॅसेंजर विरुद्धचा अजून चांगला बदला घेऊ शकला असता. हॅव हॅड अ मोर सटल अँड इफेक्टिव्ह रिव्हेंज. रिव्हेंज म्हणजे बदला. इफ ही हॅड ट्रीटेड द जेंटलमन हू वुड नॉट से प्लीज. ज्या माणसाने त्याला प्लीज नाही म्हटलं होतं, त्या व्यक्तीकडे तो चांगल्या प्रकारे बदला घेऊ शकला असता, की जो प्लीज म्हणाला नाही. विथ इलॅबोरेट, सविस्तर, पोलाइटनेस, चांगला नम्रपणा दाखवून उलट तो चांगला बदला घेऊ शकला असता. ही वुड हॅव हॅड द विक्ट्री नॉट ओनली ओव्हर द बूर. बघा, बूर उजव्या बाजूला अर्थ दिलेला, रूड इनसेन्सिटिव्ह पर्सन. रूड म्हणजे उद्धट, म्हणजेच बूर म्हणजे सुद्धा उद्धट. लेखक आता सुचवतोय, आता आपण जो शेवटचा पॅराग्राफ बघतोय याच्यामध्ये एक प्रकारे त्याचा सार आहे. तो सांगतोय बघा, ही वुड हॅव हॅड द विक्ट्री, विक्ट्री विजय, नॉट ओनली ओव्हर द बूर. तो लिफ्टमन त्या पॅसेंजरवरती काय करू शकला असता, विजय मिळू शकला असता. फक्त त्या उद्धट व्यक्तीवरच नाही, बट ओव्हर हिमसेल्फ, स्वतःवर सुद्धा तो विजय मिळू शकला असता. अँड दॅट इज द विक्ट्री दॅट काउंट्स. काउंट्स म्हणजे महत्त्वाचे असणे इथे, आणि तोच विजय महत्त्वाचा आहे. म्हणजे स्वतःवर पण विजय मिळवता आला असता आणि त्या कोणावरती, त्या पॅसेंजरवर त्याने विजय मिळवू शकला असता, जर तो अधिक नम्र वागला असता तर. कोण? लिफ्टमन. कुणाशी? तर त्या प्रवाशाशी. बट ओव्हर हिमसेल्फ अँड दॅट इज द विक्ट्री दॅट काउंट्स. बघा स्क्रीनवरती पुढचं वाक्य, द पोलाइट मॅन मे लूज मटेरियल ॲडव्हान्टेज. आता मी जे वाक्य वाचतो विद्यार्थी मित्रांनो, तो या धड्याचा सार आहे. द पोलाइट मॅन, नम्र माणूस, मे लूज द मटेरियल ॲडव्हान्टेज. लूज म्हणजे गमविणे. नम्र माणूस काय करू शकतो? नम्र माणूस, सभ्य माणूस कदाचित भौतिक फायदा गमावू शकतो. मटेरियल ॲडव्हान्टेज, भौतिक फायदा. नम्र माणसाचा कदाचित भौतिक फायदा होऊ शकत नाही, म्हणजे त्याला पैशाचा फायदा होऊ शकत नाही, त्याला काही वस्तू वागल्यामुळे. बट ही ऑलवेज हॅज द स्पिरिच्युअल विक्ट्री. परंतु त्याचा नेहमी नैतिक विजय असतो. स्पिरिच्युअल, आध्यात्मिक, नैतिक. बघा, या धड्याचा एक प्रकारचा एक कोर सेंटेन्स आहे. नम्र माणूस काय करू शकतो? पैशाच्या स्वरूपात, वस्तूच्या स्वरूपात फायदा करून घेऊ शकत नाही, त्याचा तो तोटा होतो. परंतु त्याचा नेहमी नैतिक, आध्यात्मिक काय होतो? विजय होतो. आणि तो लिफ्टमॅनने लक्षात घ्यायला हवा, असं लेखक सुचवतोय. आय कॉमेंड, कॉमेंट सुचविणे, प्रशंसा करणे.
आय कॉमेंट टू द लिपमॅन अ स्टोरी ऑफ चेस्टरफिल्ड. बघा चेस्टरफिल्ड उजव्या बाजूला अर्थ दिलेला आहे. लॉर्ड चेस्टरफिल्ड, इंग्लिश स्टेट्समन, ऑथर अँड पॅट्रन ऑफ लेटर्स. एक इंग्लिश कोण आहे, स्टेट्समन आहे, ऑथर आहे, लेखक आहे, त्याच्यावरचं एक्झाम्पल दिलं आहे. आय कॉमेंट टू द लिपमॅन अ स्टोरी ऑफ चेस्टरफिल्ड. लेखक आपल्याला सांगतोय की मला प्रशंसा करावीशी वाटते. आय कॉमेंट टू द लिपमॅन अ स्टोरी ऑफ चेस्टरफिल्ड. त्या चेस्टरफिल्डची गोष्ट सांगावीशी वाटते, त्याचा किस्सा सांगावासा वाटतो. कुणाला, लिपमॅनला. त्या काळी, आता काय किस्सा आहे तो पुढे बघा. इन हिज टाईम द लंडन स्ट्रीट्स वेअर विदाउट द पॅवमेंट्स ऑफ टुडे. आता चेस्टरफिल्डचा काय किस्सा आहे, लेखक सांगतोय की ज्यावेळेस चेस्टरफिल्ड होता त्यावेळेस लंडनमधल्या रस्त्यांवरती काय नव्हते, विदाऊट पॅवमेंट्स. पॅवमेंट म्हणजे फुटपाथ. ऑफ टुडे, आज जशी फुटपाथ पाहायला मिळते तशी त्यावेळेस काय नव्हती, फुटपाथ नव्हती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या शहरामध्ये काय असते, फुटपाथ असते, तशी त्यावेळेस नव्हती. अँड द मॅन हू टूक द वॉल हॅड द ड्रायेस्ट फुटिंग. आणि जो मनुष्य, बघा, अँड द मॅन हू टूक द वॉल, आणि फुटपाथ नसल्यामुळे माणसं चालायचे, कसे चालायचे, तर भिंतीला हात टेकून चालायचे. हॅड द ड्रायेस्ट फुटिंग. ड्रायेस्ट फुटिंग, बघा आता डायरेक्ट अर्थ घेऊ नका विद्यार्थी मित्रांनो. बघा अर्थ पाहूया आपण आता याचा. जो भिंतीच्या बाजूने चालत जात असे त्याला कोरडी पायवाट मिळत असे. ड्रायेस्ट म्हणजे कोरडी, फुटिंग म्हणजे पायवाट. जो भिंतीच्या बाजूने चालत त्याला कोरडी पायवाट मिळत असे. आय नेव्हर गिव्ह द वॉल टू अ स्काउंड्रेल. स्काउंड्रेल, बदमाश. तो चेस्टरफिल्ड म्हणायचा. एके दिवशी चेस्टरफिल्डला रस्त्यात एक माणूस भेटला. बघा, आय नेव्हर गिव्ह द वॉल टू अ स्काउंड्रेल सेड अ मॅन हू मेट चेस्टरफिल्ड वन डे इन द स्ट्रीट. चेस्टरफिल्डला एका दिवशी एक माणूस भेटला फुटपाथवरून जाताना, आणि तो त्या माणसाला मी बदमाश माणसाला भिंतीची बाजू कधीच देत नाही असं चेस्टरफिल्ड म्हणाला. आता बघा पुढे काय म्हणतोय. आय नेव्हर गिव्ह द वॉल टू स्काउंड्रेल सेड अ मॅन हू मेट चेस्टरफिल्ड वन डे इन द स्ट्रीट. आय ऑलवेज डू सेड द चेस्टरफिल्ड. आणि चेस्टरफिल्ड म्हणाला मी नेहमीच देतो. स्काउंड्रेल म्हणाला अगोदर मी नेहमी देत नाही. या उलट चेस्टरफिल्ड काय म्हणाला, मी नेहमीच काय देतो, जागा देतो चालणाऱ्याला भिंतीच्या बाजूने. स्टेपिंग विथ द बो इन टू द रोड. स्टेपिंग, मान झुकवून, बघा, विथ द बो इन टू द रोड. विथ द बो म्हणजे मान झुकवून, त्यावर मान झुकवून रस्त्याच्या बाजूला उतरून चेस्टरफिल्ड उतरला मी नेहमीच देतो. कसं म्हणाला तो, वाक्य नम्रपणे म्हणाला. आय ऑलवेज डू, मी दुसऱ्याला जागा देतो असं चेस्टरफिल्ड म्हणाला. आणि कसं म्हणाला, तर झुकवून म्हणाला, म्हणजे नम्रपणे म्हणाला. जे चेस्टरफिल्डकडे गुण होता कोणता, नम्रपणाचा, की चालताना सुद्धा तो दुसऱ्या माणसाला काय द्यायचा, जागा द्यायचा. उदाहरण कुठलं दिलं आहे, लंडनचं दिलेलं आहे. पॅवमेंटचं उदाहरण दिलेलं आहे. त्यावेळेस पॅवमेंट नव्हते, भिंतीला शेजारून चालावं लागायचं. तर चेस्टरफिल्ड दुसऱ्याला जागा द्यायचा, नम्रपणे दाखवायचा. पुढचं वाक्य बघूया. आय होप द लिपमॅन विल ॲग्री दॅट हिज रिवेंज वॉज मच मोर स्वीट दॅन इफ ही हॅड प्लंज द फेलो इन टू द मड. प्लंज फेकून देणे, भिरकावणे. आता लेखक आपला सुचवतोय, आय होप, मला अशी आशा आहे. आय होप द लिपमॅन विल ॲग्री, तो लिपमॅनसुद्धा माझ्या मताशी सहमत होईल. दॅट हिज रिवेंज वॉज मच मोर स्वीट, त्याचा बदला, रिवेंज म्हणजे बदला, त्याने जो बदला घेतला त्या पॅसेंजरबद्दलचा तो अधिक चांगला असता, समर्पक असता. किंवा इफ ही हॅड प्लंज द फेलो इन टू द मड. बघा, त्याने घेतलेला हा बदला, दिलेले हे प्रत्युत्तर त्या व्यक्तीला चिखलात ढकलून देण्यापेक्षा कितीतरी जास्त समर्पक होते. एक प्रकारे त्याने त्या पॅसेंजरला बाहेर उचलून फेकलं, म्हणजे एक प्रकारे चिखलात फेकलं. त्याच्यापेक्षा जर चेस्टरफिल्डसारखा जर तो चांगला वागला असता तर अधिक नम्रपणे बदला घेतला आला असता. बघा विद्यार्थी मित्रांनो, एवढ्या या पॅराग्राफमध्ये आपण काय बघितलं, तर लेखकाने चेस्टरफिल्डचं उदाहरण दिलेलं आहे. चेस्टरफिल्ड एक नम्र व्यक्ती, लंडनच्या रस्त्यावरून चालताना तो दुसऱ्याला जागा द्यायचा आणि सांगायचा, नम्रपणे सांगायचा. बो इन टू स्टेपिंग विथ द बो सांगायचा. आणि असंच जर या लिफ्टमॅनने केलं असतं तर कदाचित तो त्या पॅसेंजर विरुद्ध अधिक चांगला बदला घेऊ शकला असता. थोडक्यात लेखाला सांगायचं आहे की समोरच्या व्यक्तीशी आपण नम्रपणे बोलून चांगल्या प्रकारे बदला घेऊ शकतो, शारीरिक हिंसा न दाखवता.
विद्यार्थी मित्रांनो, आता या धड्यावरती व्याकरणाची एक एक्झरसाइज आहे, आपण ती बघूया. बघा, स्क्रीनवर बघा. बघा, आपल्याला अनसीन ग्रामरमध्ये असा एक प्रश्न असतो. त्याच प्रकारचा इथे प्रश्न दिलेला आहे, एका मार्कासाठी असतो. आपण इथली एक्झरसाइज सोडूया. बघा, काय सूचना दिलेली आहे. स्पॉट द एरर इन ईच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस. या आता खाली जवळजवळ बघा 7-8-10 वाक्ये दिलेली आहेत आणि या वाक्यांमध्ये कुठे मिस्टेक आहे. स्पॉट द एरर्स. एरर्स म्हणजे मिस्टेक, चूक. कुठे चूक आहे सेंटेन्स आहे. करेक्ट द, आणि जे काही चूक आहे ती दुरुस्त करा. मिस्टेक कुठे आहे आणि त्याची दुरुस्ती सांगा. असा एका मार्काचा प्रश्न आपल्याला अनसीन ग्रामरमध्ये असतो. म्हणजे असं एकच वाक्य आपल्याला परीक्षेत दिलेलं असतं. वाक्यात कुठे चूक आहे आणि ते दुरुस्त असा आपल्याला प्रश्न असतो. इथे एक्झाम्पल आपल्याला दिलेले आहे, 10-12 एक्झाम्पल दिलेले आहे. ते आपण सोडवूया एकामागून एक. बघा, पहिलं वाक्य आहे, राधा ब्रॉट पेन्स अँड डिस्ट्रीब्युटेड देम बिटवीन हर 5 चिल्ड्रन. आता विद्यार्थी मित्रांनो, व्याकरणाची अशी एक्झरसाइज सोडवताना आपल्याला चुका शोधायच्या आहे. मग आता त्या चुका प्रिपोजिशनमध्ये आहे का, आर्टिकलमध्ये आहे का, डायरेक्ट इनडायरेक्टमध्ये आहे का, टेन्समध्ये आहे का, व्हॉइसमध्ये आहे, ते आपल्याला शोधायचं असतं. म्हणजे ते सगळं लक्षात घेऊनच आपल्याला हे करायचं असतं. आता बघा, राधा ब्रॉट पेन्स अँड डिस्ट्रीब्युटेड देम बिटवीन हर 5 चिल्ड्रन. आता इथे काळात मिस्टेक नाही, या वाक्यामध्ये आर्टिकल्समध्ये नाही, प्रिपोजिशनमध्ये मिस्टेक आहे. बिटवीनच्या ऐवजी काय पाहिजे, अमंग पाहिजे. काय पाहिजे, अमंग. का, बिटवीन असेल तर 2 आणि पुढे वाक्य काय म्हटलं का, अमंग बिटवीन हर 5 चिल्ड्रन. राधाने पेन आणले आणि तिच्या 5 मुलांमध्ये ते वाटले. आता 2पेक्षा जेव्हा जास्तमध्ये आपल्याला हे करायचं असतं तेव्हा आपण काय वापरतो, अमंग किंवा अमिड वापरतो. इथे कोणतं वापरलं आहे, बिटवीन. बिटवीन फक्त कशासाठी असतं, 2साठीच. आता म्हणजे याचा अर्थ काय की बिटवीनच्या ठिकाणी काय पाहिजे, अमंग पाहिजे. दुसरं सेंटेन्स बघा, जयश्री अँड सुजाता सॅट बिसाइड्स इच अदर इन कम्प्लीट सायलेन्स. जयश्री अँड सुजाता सॅट बिसाइड्स इच अदर इन कम्प्लीट सायलेन्स. आता या ठिकाणी बिसाइड्समध्ये मिस्टेक आहे विद्यार्थी मित्रांनो. काय पाहिजे, बिसाइड पाहिजे. बिसाइड्स, बिसाइड म्हणजे बाजूला. बिसाइड्सच्या शिवाय बिसाइडचा अर्थ वेगळा होतो. काय पाहिजे, सॅट बिसाइड. बिसाइड म्हणजे बाजूला. म्हणजे बिसाइडच्या ऐवजी काय पाहिजे, फक्त बिसाइड. म्हणजे यस नको त्याला. म्हणजे वाक्य होईल, जयश्री अँड सुजाता सॅट बिसाइड इच अदर इन कम्प्लीट सायलेन्स. म्हणजे इथे सुद्धा काय तर प्रिपोजिशनमध्येच मिस्टेक आहे. तिसरं वाक्य बघा, हिज बेस्ट फ्रेंड विजय वॉज ब्लाइंड विदिन 1 आय. हिज बेस्ट फ्रेंड विजय वॉज ब्लाइंड विदिन 1 आय. आता विदिन हे सुद्धा प्रिपोजिशन आहे. विदिनचा अर्थ होतो च्या आत. इन म्हणजे सुद्धा च्या आत. तर त्याचा चांगला मित्र विजय हा एका डोळ्याने काय होता, अंध होता, असा या वाक्याचा अर्थ आहे. तर इन 1 आय काय पाहिजे, इथे विदिनच्या ठिकाणी काय पाहिजे, 1 आय. विदिन कसा वापरतात, उदाहरणार्थ एका आठवड्याच्या आत अशा संदर्भात. विदिन 1 वीक, विदिन 1 मंथ. तर इथे काय पाहिजे, इन. चौथं वाक्य बघा, डी. वन कुड डेअर टू एनक्रोच ऑन हिज राईट्स. वन कुड डेअर टू एनक्रोच ऑन हिज राईट्स. वन कुड डेअर च्या पुढे नॉट पाहिजे. वन कुड नॉट डेअर टू एनक्रोच ऑन हिज राईट्स. पुढचं वाक्य बघा, ई. शी वॉज टेकन विथ सरप्राईज वेन शी सॉ द फेमस ताजमहल. शी वॉज टेकन विथ सरप्राईज वेन शी सॉ फेमस ताजमहल. आता इथे बघा, विथच्या ठिकाणी बाय पाहिजे. विथच्या ठिकाणी शी वॉज टेकन बाय सरप्राईज, विथ सरप्राईज नाही. पुढचं सेंटेन्स बघा, इट इज नॉट पॉसिबल टू एक्सचेंज द गुड्स वन्स द सेल हॅज बीन कंप्लीटेड. इट इज नॉट पॉसिबल
टू एक्सचेंज द गुड्स वन्स द सेल हॅज बीन कम्प्लिटेड. आता इथे कुठे मिस्टेक आहे, गुड्सच्या अगोदर द आहे बघा. इट इज नॉट पॉसिबल टू एक्सचेंज गुड्स म्हणजे त्याच्या अगोदर आर्टिकल नको. काही हे असे असतात नाउन्स की त्याच्या अगोदर कोणतंच आर्टिकल लागत नाही. तसंच काय, द गुड्स नको, नुसतं गुड्स पाहिजे फक्त. इट इज नॉट पॉसिबल टू एक्सचेंज गुड्स वन्स द सेल हॅज बीन कम्प्लिटेड, असं हे करेक्ट सेंटेन्स होईल. जी सेंटेन्स बघा स्क्रीनवरती. डॉक्टर सेनगुप्ता हॅज बीन ट्राईंग टू मास्टर द क्राफ्ट फॉर द लास्ट 5 years. डॉक्टर सेनगुप्ता हॅज बीन ट्राईंग टू मास्टर द क्राफ्ट फॉर द लास्ट 5 years. विद्यार्थी मित्रांनो, या वाक्यामध्ये काळात पण मिस्टेक नाही, कुठेच मिस्टेक नाही आहे, म्हणजे करेक्ट सेंटेन्स आहे, म्हणजे नो एरर. काय लिहावं लागेल, नो एरर. पुढचं सेंटेन्स बघा. एच. द टॉप रँकिंग कॅन्डिडेट्स विल बी अपॉइंटेड इन सिनियर जॉब्स इन बँक्स. द टॉप रँकिंग कॅन्डिडेट्स विल बी अपॉइंटेड टू सिनियर जॉब्स. इनच्या ऐवजी काय पाहिजे, टू सिनियर जॉब्स इन बँक्स. म्हणजे ते इन हे प्रिपोजिशन चुकीचं आहे, त्या ठिकाणी काय पाहिजे, टू. पुढचं सेंटेन्स बघा. आय असलेलं. शी नोज व्हेरी वेल व्हॉट इज एक्सपेक्टेड फ्रॉम हर बट शी इज अनेबल टू परफॉर्म. शी नोज, आता करेक्ट सेंटेन्स होईल. इथे मिस्टेक आहे, फ्रॉमच्या ठिकाणी काय पाहिजे, ॲट ऑफ पाहिजे. वाक्य होईल शी नोज व्हेरी वेल व्हॉट इज एक्सपेक्टेड ऑफ हर बट शी इज अनेबल टू परफॉर्म. आणि शेवटचं वाक्य बघा. दे विल पुट ऑन नोट इन दिस रिगार्ड फॉर युअर कन्सिडरेशन. आता या ठिकाणी मिस्टेक आहे, ऑनच्या ठिकाणी. दे विल पुट अप पाहिजे, पुट अप अ नोट इन दिस रिगार्ड फॉर युअर कन्सिडरेशन. पुट ऑनचा अर्थ वेगळा होतो. पुट ऑन परिधान करणे, पुट काय पाहिजे, अप पाहिजे. हे जेवढे वाक्य आपल्याला दिलेले आहे जनरली या सगळ्यांमध्ये कुठे मिस्टेक आहे, प्रिपोजिशन्समध्ये. पहिल्यामध्ये बिटवीच्या ठिकाणी अमंग पाहिजे, बिसाईडच्या ठिकाणी बिसाईड पाहिजे, त्याच्यानंतरच्या वाक्यामध्ये टू पाहिजे विदिनच्या ठिकाणी, नंतरच्या वाक्यामध्ये कुठच्या नंतर काय पाहिजे, नॉट पाहिजे. जे बहुतेक सेंटेन्समध्ये जनरली काय, तर प्रिपोजिशनमध्ये मिस्टेक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण या धड्यावरची एक व्याकरणाची एक्झरसाइज बघितली. आता पुढच्या लेक्चरला आपण पुढच्या धड्याला सुरुवात करू. थँक्यू.